मी बाळासाहेब लांडे, ग्रामपंचायत सदस्य कुरुल. आणि सचिन दादा अशी माणूस आहेत की त्यांच्याकडे ऊस आमचा तर कोणी दुसऱ्या कारखान्यात नाही नेला तर आम्हाला त्यांच्या हातापाया पडून घालावं लागते. हे उपऱ्याला काय करायचं? उमेश पाटील तिथनं पळून आलेला माणूस आहे. नरखेड भागात एका नरखेडचं थोडं काम झाले नाही तर डिस्कळ, खुनीशर, देगाव, वाळूज, येलमवाडी काही सुद्धा काम नाही. हे नुसतं भोगच बोलते आणि त्याच्याकडे भोगच बोलण्याशिवाय दुसरं काय नाहीच होता. त्या तिकडे का आला पळून इकडे कुरुल गटात? तुला तिकडे मत मिळत असली तर तू तिथं उभं राहायला पाहिजे होतं, दावाला पाहिजे होतं या राजन पाटलाला. तू तिथनं पळून येऊन आमची लोक इथं बोलवा लागला. काय बी लबाड थबाड बोलते. कुठं काय ह्याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर. अरे तू स्वतः काय करतोय ती सांग ना. तुझं काय चाललंय तिकडे तू ती बी सांग ना. दुसऱ्याचं उकरतून स्वतःच तू झाकून हे असा माणूस आहे उमेश पाटील. आणि त्याच्यासारखा माणूसच बाद नाही. या जिल्हा अध्यक्ष असताना तू लगा स्वतः उभारतून दोन दोन पद भावाला एक घेतो, तुला एक घेतो. का दुसरी कार्यकर्ते नाही ती काय? ही माणूस स्वतः आहे ना नुसता लबाड आहे. लबाड एक नंबर लबाड उमेश पाटील आहे. आणि आम्ही काय मतं टाकणार नाही. त्याला किती मतं पाडायचं ती आम्ही ठरवणार आहे. या भागातील जनतेला आपण मग काय आवाहन करा? ह्या जनतेला आम्ही कमळाला मतं टाका म्हणून आवाहन करणार आहे. ती लबाड माणूस आहे. घड्याळाकडे असताना तो विरोध पार्टीचं काम केलेला आमदार केला ही माणूस आहे. ती काय खरा माणूस आहे काय? यशवंत मण्याचं काम करा सोडून त्याच पक्षात असताना ती दुसऱ्याच काम केलेला माणूस असा लबाड माणूस आहे ती एक नंबर. त्याच्या हातनं काय काम होत नाही. आमच्या कमळाच्या हातनं आम्हाला जास्तीत जास्त निधी मिळेल असं आम्हाला एक आशा वाटते आणि ती मिळवून देतील गोरे पालकमंत्री.